नमस्कार भैरसिकांनो, रक्षाबंधनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या प्रेमाचे बंधन। या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे हृदय प्रेमाने जिंकून घेते। हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस किंवा संयमाचा संयोग होय। जगातील सर्व नात्यांमध्ये भाऊ बहिणीचे नाते निस्वार्थी आणि पवित्र असते। भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे। भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडवणारी संस्कृती आहे। स्त्रीला भोगवस्तू न समजता तिची पूजा करणारी संस्कृती आहे। आज आपण अशाच एका बहीण भावाच्या प्रेमाची कथा ऐकणार आहोत। या सुंदर कथेचे नाव आहे रक्षाबंधन, एक भयकथा, आणि कथेचे लेखक आहेत गुंजन महाजन। चला भावा बहिणीच्या निस्वार्थ प्रेमाचा अनुभव घेऊया। राघवला समज आली तशी त्याला जाणीव झाली की तो अनाथ आहे। एका अनाथालयात तो लहानाचा मोठा झाला। अनाथालयातील केअरटेकर सांगत की एका कचऱ्याच्या पेटीत त्यांना तो कोणाला तरी सापडला होता। नंतर त्याच सद्गृहस्थाने त्या बाळाला अनाथालयात आणून सोडले। पुढे ते अनाथालय हाच त्याचा परिवार झाला। बोलायला अतिशय मितभाषी आणि स्वभावाने बुजरा असा हा राघव प्रथमदर्शी कोणालाही आवडायचा नाही, पण त्याच्याशी बोलल्यानंतर तो प्रत्येकाचा अगदी घनिष्ठ मित्र व्हायचा। बरोबरच्या मित्रमैत्रिणींना काही लोक दत्तक घेऊन जाऊ लागले, पण राघव मात्र कोणालाही पसंत पडायचा नाही। कारणही तसेच होते। राघवचा वर्ण सावळा होता, तसेच नाकीतोंडी दिसायला तो जरा कुरूपच होता, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्याचा उजवा पाय लहानपणापासून निकामी होता। म्हणजे पाय दिसायला तर होता, पण बाल्यावस्थेत त्याला फेकून देतानाच मार लागला त्याच्या पायाला, आणि तेव्हापासूनच तो पाय अधू झाला असे डॉक्टर म्हणत। पण तरीही त्याला आशा होती की कोणीतरी मलाही इथून घेऊन जाईल, मलाही आई बाबा मिळतील। एक एक करून त्याचे सगळे जीवाभावाचे मित्र गेले। राघव अगदी मन लावून अनाथालयात आता सेवा द्यायचा, जमेल ती कामं करायचा। शिक्षणात मन रमले नाही म्हणून आश्रमाचीच कामं करण्यात तो दिवस घालवायचा। आता राघव 22 वर्षांचा झाला होता, आणि जास्त दिवस आश्रमात राहणे त्यालाही आता जरा लाजिरवाणे वाटू लागले। म्हणजे तेथे त्याला बोलणारे कोणीही नव्हते, उलट तो सगळ्यांचाच लाडका झाला होता। पण ते म्हणतात ना, दुसऱ्यावर अवलंबून आहोत ही भावना त्याचे मन सुन्न करत होती। शेवटी त्याने अनाथालय सोडण्याचा निर्णय घेतला, पण मग जगण्यासाठी करायचे काय, हा खूप मोठा यक्ष प्रश्न त्याला सतावित होता। अनाथालयातील एका काकांना तो ओळखत होता, जे ऑटो रिक्षा चालवत असत, आणि आश्रमाची कामे जसे भाजीपाला, सामान आणणे, मुलांना घेऊन जाणे यांची जबाबदारी त्यांच्यावर होती। त्यांनीच राघवला ऑटो चालवण्याचा सल्ला दिला, म्हणजेच पैसेही कमावशील, आश्रमाच्याही कामी येशील, आणि अनाथालय सोडून जाणेही रद्द होईल। त्याला हा विचार पटला, आणि अनाथालयातील सर्व केअरटेकरच्या मदतीने त्याने एक रिक्षासुद्धा विकत घेतली। अनाथ आश्रमातील सर्व लोक त्याला एखाद्या कुटुंबाप्रमाणे मदत करत होते, आणि त्याला त्याची पूर्ण जाणीव होती। राघवने ऑटो चालवायला सुरुवात केली। दिवसेंदिवस त्याची प्रगती होऊ लागली। त्याच्या प्रामाणिक स्वभावामुळेच कित्येक प्रवासी तर त्याचे कायमचे गिराईक झाले। त्याची रिक्षा यायची किती जण वाट बघायचे, आणि मग त्याची रिक्षा आली की मगच जायचे। राघव कष्ट करायला बिलकुल मागे नव्हता, जास्तीत जास्त काम करायचा, जेणेकरून पैशांची बचत होईल, आणि त्याच पैशातून स्वतःसाठी छोटे असले तर एक चांगले घर विकत घेता येईल। सकाळीच निघालेला राघव रात्री शेवटची ट्रिप करून अनाथालयात परत जायचा। एके दिवशी तो रात्री परत येत असताना त्याला रस्त्याच्या कडेला एक मुलगी उभी असलेली दिसली। एवढ्या निर्जन रस्त्यावर ती एकटीच कशी म्हणून राघव विचारात पडला, पण पुढल्या क्षणी ऑटो तिच्याकडे नेऊ लागला। त्या मुलीचे लक्ष त्याच्या ऑटोकडे गेले तशी ती आनंदली। केव्हापासून ऑटोची वाट ती बघत होती, पण तिचे नशीबच आज वाईट होते, म्हणून की काय गेले अर्धा तास कोणतीही ऑटो अथवा बस तिला त्या रस्त्यावरून दिसली नव्हती। आता एकदाचे घरी जाण्यास मिळणार ह्या विचाराने ती आनंदणार। तोच राघवची ऑटो तिच्या समोर उभी राहिली। त्या मुलीचे लक्ष राघवकडे गेले तसे ती घाबरलीच। एकट्या मुलीला बघून अशा निर्जन रस्त्यावर बळजबरी करणारे खूप गुंड असतात हे ती जाणून होती। त्यातही राघव दिसायला जरा विचित्र। अशा भयानक माणसावर विश्वास तरी कसा ठेवायचा। ती राघवकडे दुर्लक्ष करू लागली। राघवने ऑटोचा हॉर्न दिला, पण ती सरळ पुढे चालू लागली। राघव जरा बुचकळ्यातच पडला। आता मगाशीच ऑटोसाठी उभी असणारी ही मुलगी मी जवळ जाताच अशी दुर्लक्ष का करते आहे। तो तिच्या मागोमाग रिक्षा चालवू लागला। तशी ती आणखी बिथरली आणि रागातच म्हणाली, हे पहा, मला कृपया जाऊ द्या, मला त्रास देऊ नका। तिची अपेक्षा होती की मागून आता तो भयानक व्यक्ती छेडखानी करेल अथवा त्याच्या अर्वाच्य शब्दात काहीतरी फिल्मी डायलॉग बोलेल, पण मागून आवाज आला,
अहो ताई, तुम्हाला कोण त्रास देते आहे? उलट तुम्ही एकट्याच रस्त्यावर दिसलात म्हणून मी तुम्हाला विचारायला आलो की कुठे सोडू का म्हणून. त्याचे हे शब्द ऐकून ती जरा गोंधळलीच, पण लगेच मागे वळून म्हणाली, माफ करा दादा, मला वाटले कोणी गुंड असेल अथवा कोणी छेडखानी करण्यासाठी येत असेल म्हणून मी घाबरून बोलले. राघव हसत म्हणाला, तुमचेही बरोबर आहे म्हणा, दिसायला मी आहेच मवाली. असो, या ना बसा, अगदी सुखरूप सोडतो तुम्हाला घरी. त्याच्या या दिलखुलास शब्दांनी ती मुलगी हसली आणि लगेच जाऊन ऑटोमध्ये बसले. बरं ताई, एक विचारू, एवढ्या रात्री कुठे जात होतात तुम्ही? राघव अदबीने म्हणाला, माझं नाव निलिमा आहे आणि हे काय अहो जाहो लावले आहेस तू? ताई म्हणतोस ना, मी इथल्याच एका कंपनीमध्ये आता कामाला लागले आहे. रात्री माझी ड्युटी संपते, पण तोवर हा रस्ता अगदीच निर्जन होतो बघ. मग अशीच खूप वेळ वाट बघावी लागते. निलिमा म्हणाली, अरे बापरे ताई, मग तू आता बिलकुल काळजी करू नकोस. असाही मी रात्री रिकामाच घरी जात असतो. इकडून जाताना मलाही तसे सीट मिळत नाहीत. मग तुझ्यासाठी थांबत जाईल मी, सोबतच जात जाऊ. त्याचा हा विचार निलिमाला सुद्धा खूप आवडला. शेवटी एकट्याने रोज येणे तिलाही धोक्याचेच वाटत होते. राघवने तिला घरी सोडले आणि तो अनाथालयात परत आला. दुसऱ्या दिवशी त्याने दिवसभर ट्रिप केली आणि रात्री तो निलिमाला घ्यायला तिच्या कंपनीकडे गेला. ती रस्त्यावर त्याचीच वाट बघत थांबली होती. अरे दादा, मला तर वाटले तू विसरला असशील. निलिमा म्हणाली, तुला कसे विसरू? दादा म्हणतेस मला, तुला शब्द दिला तर तो मी पाळणारच ना, राघव म्हणाला. निलिमा रिक्षात बसली. राघवशी बोलता बोलता तिला त्याच्या परिस्थितीबद्दल समजले. तो अनाथ आहे आणि त्याचं या जगात कोणीच नाही हे ऐकून तिला फार वाईट वाटले, पण तिने तेव्हाच मनाशी काहीतरी ठरवलं. पुढे काही दिवस राघव नेमाने तिला न्यायला जायचा. एकदा निलिमा म्हणाली, दादा एकदा घरी ये ना, उद्या जमेल का तुला? जमेल का म्हणजे? तू काही म्हटलीस आणि मी नाही म्हणेल असे वाटले का तुला? तो हसतच म्हणाला, बरं मग सकाळीच ये घरी. निलिमा म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळीच राघव तिच्या घरी जाण्यासाठी निघाला. तिला भेटून लगेच आपल्या ट्रिप सांभाळाव्या हा त्याचा मनसुबा होता. त्याने ऑटो निलिमाच्या घरासमोरच उभी केली आणि लंगडत भिंतीचा आधार घेत तो दारासमोर आला. त्याने दाराची बेल दाबली तसे निलिमानेच दार उघडले. अरे बरे झाले आलास लवकर, ये ना आते, निलिमा म्हणाले. आज तिने खूप सुंदर पोशाख केला होता, त्यामुळे आज ती खूपच सुंदर दिसत होती. तो लंगडत घरात आला आणि खुर्चीवर बसला. पायाला काही लागले का तुला? निलिमाने आश्चर्याने विचारले. लहानपणापासूनच अधू आहे माझा पाय, राघव म्हणाला. घरात निलिमाचे आई वडील होते. कसे पण? आई म्हणाली. मला जन्म देणाऱ्याने मला कचऱ्यात फेकताना जरा जोरात फेकले, तेव्हाच पायाला दुखापत झाली आणि त्यामुळेच हे अपंगत्व. तो हसत म्हणाला. तो जरी हसत असला तरी निलिमा आणि तिचे आई वडील भावनिक झाले होते. निलिमा अश्रू पुसत म्हणाले, असो, आज मी तुला का बोलावले आहे घरी माहीत आहे का? मला कसं माहीत असेल? राघव म्हणाला. आज रक्षाबंधन आहे आणि आज बहीण भावाला रक्षणाचे वचन मागते. तुला राखी बांधण्यासाठीच घरी बोलावले मी, ती आनंदाने म्हणाली. त्या ऐकून राघवला रडूच कोसळले. ताई खूप मोठे मन आहे तुझे, तो म्हणाला. रडतोय काय? मला भाऊ नाही आहे म्हणून आजपासून तूच माझा भाऊ, असं म्हणून निलिमाने राघवला राखी बांधली. निलिमाच्या आईने जेवणाचा अगदी खमंग बेत केला होता. चला आता जेवायला, आई म्हणाली. जेवताना सुद्धा राघवला अश्रू अनावर होत होते. आई, पहिल्यांदाच मी इतके चविष्ट जेवण करीत आहे, खूप छान चव आहे, तो म्हणाला. आवडला ना तुला स्वयंपाक? आता कधीही मन झालं तर हक्काने येत जा जेवायला. निलिमाप्रमाणे तू सुद्धा माझा मुलगाच आहे. आईने त्याच्या पाठीवर हात फिरवला तसा तो गहिवरला. आईचा स्पर्श असा असतो तर. त्याने पोट भरून जेवण केले आणि सगळ्यांचा निरोप घेऊन तो कामासाठी निघाला. किती नम्र मुलगा आहे ना, देवाने सगळं काही हिरावून घेतले पण तरीही किती खुश असतो, बाबा म्हणत होते. निलिमा दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली. राघव आज आधीपासून वाट बघत थांबला होता. ताई, त्या दिवशी मी तुला रक्षाबंधनचे काहीही दिले नाही, ओवाळणीसुद्धा नाही, म्हणूनच आज तुझ्यासाठी मी एक सरप्राईज आणले आहे, तो आनंदाने म्हणाला. बरं, दाखव तुझं सरप्राईज, निलिमा म्हणाली. हे बघ, असं म्हणून राघवने ऑटोच्या मागच्या बाजूला तिला नेले. ऑटोच्या मागे सुंदर अक्षरात निलिमा असे स्टिकर लावले होते. आजपासून माझ्या ऑटोचे नाव निलिमा, तो म्हणाला. अरे खूप मस्त आहे, मला खूप आवडले, चल आईबाबांना पण दाखव, निलिमा म्हणाली. त्यानंतर राघवचे नेहमीचेच निलिमाच्या घरी येणे जाणे चालू झाले. आईला बाजारात ने, बाबांना कामासाठी सोबत म्हणून प्रत्येक ठिकाणी तो घरातल्या जबाबदार मुलासारखा सोबत असायचा. पण म्हणतात ना, नियतीला काहीतरी वेगळेच दाखवायचे होते. राघव दुपारी ऑटोने एका आजीला घेऊन बाजारात गेला होता.
आजीला सोडले आणि ऑटो वळून तो पुन्हा हमरस्त्याला लागला. अचानक समोरून एक भरधाव ट्रक त्याच्यासमोर आली आणि एक जोरदार धडक त्याच्या ऑटोला बसली. त्याच्या ऑटोचा चकनाचूर झाला होता आणि राघव रस्त्यावर पालथा पडला होता. त्याच्या डोक्यातून खूप रक्तस्राव झाला होता. त्याला तेथील जवळच्याच एका इस्पितळात नेले गेले. रात्री निलिमा ऑफिसमधून निघाली आणि राघवची वाट बघत होती. खूप वेळ झाला पण राघव आलाच नाही. ती विचारात पडली, कधीही वेळ न चुकवणारा राघव आज का नाही आला? त्याला बरं असेल ना? कित्येक प्रश्नांनी मन विचलित होत होतं. शेवटी कंटाळून ती त्या रस्त्याने एकट्यानेच जाऊ लागली. रात्रीचे 10:30 झाले असतील आणि अशा वेळी दुसरे कोणतेही वाहन मिळणे किती कठीण असते याचा तिला अनुभव होताच. तरीसुद्धा जमेल तितके पायी जावे आणि रस्त्यात एखादी ऑटो अथवा बस मिळते का बघावे हा विचार करून ती पायी चालू लागली. बरेच अंतर पायी गेल्यानंतर तिच्या लक्षात आले की त्या रस्त्यावर ती एकटी चालत होती. तिच्या पुढे दूरपर्यंत कोणीच नव्हतं. तिने मागे बघितले, मागेसुद्धा कोणीच दिसले नाही. आता ती जरा घाबरली होती. कुठे गेला हा राघव दादा? आतापर्यंत यायला हवा ना? किती उशीर लावतोय? ती विचार करत होती तोच मागून हॉर्नचा मोठा आवाज आला. तिने दचकून मागे बघितले. मागे एक कार उभी होती आणि त्यात 2 मध्यमवयीन माणसे बसली होती. पोरी, कुठे जायचंय? आम्ही सोडतो तुला. त्यांच्यातला एक जण म्हणाला. नाही नाही काका, मी जाते. ती घाबरून म्हणाली. अगं, एवढ्या एकाकी रस्त्यावर किती वेळ पायी चालशील? बस मागे. माझ्यावर विश्वास ठेव. मला तू मुलीसारखी आहेस. तो व्यक्ती आश्वासक आवाजात म्हणाला. आता मुलीची उपमा दिल्यानंतर निलिमाला सुद्धा त्याच्यावर विश्वास बसला. ठीक आहे काका, असं म्हणून ती कारमध्ये बसली. कार सुसाट निघाली. त्यांच्या कारमधून सिगारेट व मद्याचा दुर्गंध येत होता. क्षणमात्र तिला वाटले की त्यांच्या कारमध्ये बसून आपण चुकी तर नाही ना केली, पण आता तिच्या हातात होते तरी काय? ती स्वमर्जीने त्यांच्या कारमध्ये येऊन बसली होती. काही वेळ कारमध्ये मंद संगीत चालू होते आणि अचानक त्या दोघी व्यक्तींनी अश्लील गोष्टी बोलायला सुरुवात केली. ते मुद्दाम असे बोलत होते की निलिमाला ऐकू जावे. निलिमा त्यांचे बोलणे ऐकून अवघडली, पण आता शांत बसण्याशिवाय तिच्याकडे काय पर्याय होता? ती सावरून बसली होती. बेटा, आमची एक मदत करशील? तो व्यक्ती विचित्र स्मित देत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव तिला सर्व काही सांगत होते. तरीसुद्धा ती म्हणाली, कसली मदत काका? त्या व्यक्तीने कार थांबवली आणि तो उतरून मागच्या सीटवर तिच्या बाजूला येऊन बसला. कार पुन्हा सुरू झाली. कार चालवणारा दुसरा व्यक्ती हसतच म्हणाला, एन्जॉय बेबी, आणि त्याने सुसाट कार पळवली. मागील निलिमाच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने तिच्यावर जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. निलिमा किंचाळली, काका सोडा प्लीज, असे करू नका. ती ओरडतच होती, पण त्या एकाकी रस्त्यावर तिची हाक कोणी ऐकली असती? त्या व्यक्तीने तिचा चेहरा जबरदस्तीने पकडला. निलिमा प्रतिकार करू लागली. त्याला नखांनी बोचकू लागली म्हणून तो चिडला आणि त्याने तिचा चेहरा बाजूच्या खिडकीवर जोरात आपटला. काचेला तडा गेला. रक्ताचे ओघळ तिच्या चेहऱ्यावरून वाहू लागले. कोण येईल मदतीला? ती पूर्णतः असहाय झाली होती. या क्षणी तिला सर्वात जास्त आठवण येत होती ती म्हणजे राघव दादाची. राघव दादा, ती ओरडली. काही वेळ गेला असेल आणि अचानक ऑटोच्या हॉर्नचा आवाज तिच्या कानावर पडला. हा राघव दादाचा ऑटो होता. ती आणखी जोरात ओरडली, राघव दादा. ऑटो भरधाव वेगाने कारच्या सुद्धा पुढे गेली आणि कारला ओव्हरटेक करून समोर थांबली. कोण आला कलमडायला? निलिमावर जबरदस्ती करणारा व्यक्ती रागात म्हणाला. थांबव रे, त्यालाही बघून घेऊ. तो व्यक्ती म्हणाला. तसं त्याच्या सहकार्याने सुद्धा कार थांबवली. त्या सुनसान रस्त्यावर ती ऑटो उभी होती. निलिमा अर्धवट शुद्धीत होती. डोके आदळल्यामुळे आणि रक्तस्राव झाल्यामुळे तिच्या डोळ्यांसमोर अंधारी येत होती. ते दोघे इसम कारमधून बाहेर निघाले. समोर कोणीही असो, आज त्यांना कोणीच अडवू शकणार नाही या आविर्भावात ते ऑटोकडे चालत जाऊ लागले. कोण आहे रे? त्यांच्यापैकी एक जण रागात म्हणाला. समोरून काहीही आवाज आला नव्हता. ऑटोमध्ये कोणीतरी बसलं होतं हे मात्र नक्की, पण तो जो कोणी होता तो बिलकुल हालचाल करत नव्हता. शांत बसून होता. त्या दोघांनी त्याच्या ऑटोजवळ येऊन विचारले, कोण? काही प्रॉब्लेम आहे का? एक जण चिडून म्हणाला, हो, प्रॉब्लेम आहे. एक धीरगंभीर आवाज, काय प्रॉब्लेम आहे तुला? त्या दोघांपैकी एक चिडून म्हणाला, ती आत जी आहे ना, ती माझी बहीण आहे आणि तुम्ही तिच्यासोबत जे काही करत आहात ना, ते थांबवायलाच मी इथे आलो आहे.
ऑटोमधील व्यक्ती म्हणाला. तू तू थांबवशील आम्हाला? असं म्हणून त्या दोघांनी त्या ऑटो चालकाला ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण तो त्यांच्याकडून हलला सुद्धा नाही. कोण आहेस तू? एकाने विचारलं. राघव. एक घोगरा आवाज आला आणि त्याच क्षणी ऑटोमधून राघवने एक अमानवी झेप घेऊन त्या दोघींना खाली पाडले. काही समजण्याचा आतच त्या दोघींना जे काही त्यांच्या छातीवर बसलेले दिसले ते बघून एकाला तर तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि दुसरा तिथून वेड्यासारखं ओरडत पळू लागला. त्याने काय बघितलं होतं? एव्हाना निलिमा त्या कारमधून बाहेर आली होती. समोर राघवला बघून तिला किती धीर आला होता, पण राघवची नजर त्या पळून जाणाऱ्या व्यक्तीवर स्थिर होती. अचानक त्याच व्यक्तीची कार सुरू झाली आणि भरधाव वेगाने त्या व्यक्तीच्या मागे सुटली. एक गोष्ट मात्र निलिमाच्याही लक्षात आली नाही. ते दोघीजण तर बाहेर होते, मग कार कोण चालवत होतं? त्या कारचा वेग वाढला आणि काही काळाच्या आत त्या कारने पळून जाणाऱ्या व्यक्तीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की तो व्यक्ती हवेत उंच उडाला. जमिनीवर पडला तेव्हा डोक्यावर आदळला. रक्ताची चिळकांडी उडाली. अपघात इतका भीषण होता की तो बघून निलिमा गरगरलीच. हा तोच व्यक्ती होता ज्याने निलिमाचे डोके खिडकीला आदळले होते. तो जागीच ठार झाला. राघवने वळून निलिमाकडे बघितले. निलिमा रस्त्याच्या कडेला बसून त्याच्याकडे बघत होती. तिची शुद्ध हरपत चालली होती. राघव तिच्याकडे बघून हसला. ताई, वचन पाळले बरं, असं म्हणून त्याने उजवा हात करून तिला मनगट दाखवले. त्याच्या उजव्या मनगटात तिने बांधलेली राखी चकाकत होती. जेव्हा तिला जाग आली तेव्हा ती जवळच्याच एका इस्पितळात होती. समोर आई बाबा होते, मात्र राघव कुठे दिसत नव्हता. राघव दादा? तिने प्रश्नार्थक नजरेने बाबांना विचारले. खूप वेळ बाबा काहीच बोलले नाहीत आणि मग ते हळू आवाजात म्हणाले, बाळा, राघव गेला ग, आपला राघव गेला. काल दुपारीच त्याचा अपघात झाला होता. दिवसभर तो इस्पितळात एकटा होता आणि रात्री खूप उशिरा त्याने जीव सोडला. बाबा रडतच म्हणाले. काय? तो तर मला घ्यायला आला होता बाबा, ती गोंधळून म्हणाली. बेटा, रात्री जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा तो तुझेच नाव घेत होता. आम्हीच त्याचे अंतिम संस्कार केले, बाबा म्हणाले. ते ऐकून निलिमाला प्रचंड धक्का बसला. आपला मानलेला भाऊ शरीर साथ देत नव्हते तरीसुद्धा मेल्यावर आत्म्याच्या रूपात आपल्याला वाचवायला आला होता. त्याच्या उजव्या मनगटावरची राखी तिला अजूनही डोळ्यांसमोर दिसत होती. नमस्कार अभयरसिकांनो, आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी